भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय. National Gold Silver Refiners and Jewelers Association यांच्या आजच्या देशव्यापी मेळाव्याच्या निमित्तानं आपल्या सगळ्यासोबत उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आणि आमचे मित्र सन्माननीय उदयजी सामंत साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले या विभागाचे खासदार सन्माननीय विशालदादा पाटील, सन्माननीय या विभागाचे आमदार, युवा नेते आणि ज्यांच्या कुटुंबाचं या गलाई बांधवांशी कायमचं जीवाभावाचं नातं आहे, अनिल भाऊंच्या पासून ते आदरणीय सुहास बाबर, माजी सहकार मंत्री आणि माजी आमदार सन्माननीय बाळासाहेब पाटील, माजी खासदार सन्माननीय संजय काका, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर, या मेळाव्यासाठी खूप मोठं योगदान देणारे सन्माननीय सतीश साळुंखे, राष्ट्रीय समन्वयक, नॅशनल गोल्ड आणि सिल्वर रिफायनर असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय गणपतरावजी पुदाले, सन्माननीय उदयजी शिंदे, सन्माननीय प्रकाशजी पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब माने, अनेक सन्माननीय खरं पाहता या स्टेजवर उपस्थित आहेत, त्या सगळ्यात सन्माननीय आमच्यासाठी आहेत. समोर पण तेवढेच तोलामोलाचे मजबूत असे सगळे सेठ मंडळी बसलेले आहेत. त्या सगळ्या सेठ मंडळीचं पहिल्यांदा मी मनापासून स्वागत करतो. आणि या सेठ मंडळीमध्ये सामंत साहेब, ही पुढं बसलेली माणसं आहेत, ही प्रचंड ताकदीची माणसं आहेत. गावागावातनं पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून ही बाहेर पडली. देशातलं असं एक शहर नाही की ज्या ठिकाणी आमचा खटावमान, खानापूर, आटपाडी या भागातला आमचा गलाई बांधव नाही, असं देशातलं एक शहर तुम्हाला सापडणार नाही. आणि आम्ही सगळे नशीबवान आहे. या देशातल्या कुठल्याही एअरपोर्टवर गेलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्याला न्यायला माणसं येतात, तसे आम्हाला न्यायला माणसं येतात. आम्ही कुठेही जा, अगदी म्हणजे नेपाळमध्ये गेला तरी सुद्धा आमचे गलाई बांधव असतात आणि आस्थेनं परत येतात आणि सगळेजण सन्मानानं स्वागत करतात, आमचं आदरातिथ्य करतात. प्रचंड मेहनतीनं या वर्गाने या दुष्काळी भागातनं पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला, त्यांच्या पिढ्यांत या पोटापाण्याच्या निमित्तानं गेल्या आणि विश्वासार्हता निर्माण केली. प्रचंड स्वाभिमानी आणि विश्वासू माणसं आपण बघतो. एखादा घरात बसला तर माणसं इकडं तिकडं बघतात, काय करतोय. पण इथं 100 किलो सोनं या माणसांच्याकडं व्यापारी आणून देतात आणि विश्वासानं ही लोक त्या सोन्यावर प्रक्रिया करून त्या व्यापाऱ्यांना पोचवायचं काम करतात. तेव्हा आता प्रचंड सक्षम झालेला हा वर्ग, अजून नव्यानं काय पिढी त्याच्यामध्ये सहभागी होते. पण आता थोडं बरं चाललंय, आमचं पाणी आलंय, त्यामुळे आता नवीन संख्या तशी होत नाही. पण सोना चांदीचं खूप आकर्षण असल्यामुळे जातात तरी पण आता ही सगळी जेवढी ताकदीचे का म्हटलं तुम्हाला, भागातनं जातात, मजबूत आहेत, पण तिकडं माल पाणी चांगला मिळवतात आणि एखादी निवडणूक लागली की गावाकडे येतात. मग तुम्ही कितीही पाणी द्या, कितीही काम करा, कितीही रस्ते द्या, किती काय करा, पण एकदा गडी आलं ना गावाचा हैदोस करून टाकतात. प्रचंड ताकद आणि क्षमता असणारी ही माणसं. राजकारणाचं गणित बसवायचं आणि मोडायचं म्हणलं तर यांना पक्का जमतं, अशी ही माणसं. आम्ही राजकारणात नाही म्हणतात, पण आले की सगळा कार्यक्रम लावून जातात, असे सगळे आमचे सहकारी बांधव. पण
निष्ठेनं काम करणारं, व्यवसायात प्रचंड ताकदीनं स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारी ही माणसं. आणि याचा आम्हाला सगळ्यांना मनापासूनचा अभिमान आहे की कुठल्याही शहरात गेलो तरी आमच्या भागातली माणसं सेठ म्हणून त्या ठिकाणी त्यांना संबोधलं जातं. याचा आम्हाला अभिमान आहे. आज या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्र येऊन हा मेळावा या ठिकाणी आयोजित केला. आपल्या समस्या सगळ्यांना एकत्र करून संघटन, मजबूत असं संघटन उभं करणं, जे नवनवीन कायदे झालेले आहेत, आपण एकत्र आल्याशिवाय आपलं शासन आपलं ऐकत नाही आणि हे यांना पक्कं समजलं आहे. त्यामुळं आपण सगळ्यांनी एकत्र येऊन शासनाजवळ आपली भूमिका मांडावी. वास्तविक पाहता अध्यक्ष महोदय आणि आपण सगळेजण आलते पदाधिकारी माझ्याकडे आले होते, बाळासाहेब सगळे चालते माने, या सगळ्यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्री महोदयाने आलं पाहिजे. आणि मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आम्ही भूमिका मांडली होती आणि त्यांची याची भावना होती, पण अनेक कार्यक्रम असल्यामुळे आपली तारीख फायनल झाली आणि त्यामुळे तर जमलं नाही. पण मी नक्की आपल्या सगळ्यांना सांगेन की आपल्या सगळ्या रिफायनरी व्यवसायातल्या सगळ्या बांधवांचा वकील म्हणून आम्ही सगळेजण शासनाकडे काम करू. अजिबात चिंता करू नका. जी भूमिका घ्यायला लागेल आपली भूमिका प्रामाणिकपणे तिथं मांडणं, आपल्या व्यवसायाच्या अडचणी मांडणं ही आमची जबाबदारी आहे. कारण हे आपण सगळेजण बांधव आहोत आपण, आणि आमच्या बांधवांच्या अडचणी सोडवणं ही आमची जबाबदारी आहे. या भावनेतनं आपली भूमिका शासनाजवळ मांडू आम्ही. अजिबात चिंता करायचं काम नाही. आपण भाषण करताना मगाशी तडफेनं सांगत होता, अडचणी व्यवसायातल्या सांगत होता. प्रतापरावजी साळुंके साहेबांनी ही संघटना उभी केली प्रताप शेठनी, आणि तेव्हापासून आपण सगळेजण बघतोय की गलाई बांधव या निमित्ताने एकत्र येतात. अनेकदा मी पण वेगवेगळ्या शहरामध्ये आपल्या भागातल्या गलाई बांधवांना भेटण्यासाठी जातो आणि गेल्यानंतर त्यांचं आदरातिथ्य पाहतो. त्यांचा ज्या सन्मानानं ते आपल्या आदरानं आपलं स्वागत करतात आणि तेवढ्याच ताकदीनं ते आपल्या पाठीशी उभं राहायचं काम करत असतात. तर मला या व्यावसायिकांच्याबद्दल मनापासूनचा अभिमान आहे. शेवटी आपण सगळेजण दुष्काळी भागातले होतो म्हणूनच या व्यवसायापर्यंत पोहोचलो. कदाचित ती संपन्नता आपल्याकडे असती तर कदाचित आपण या व्यवसायात पोहोचलो नसतो. आपण आपल्या शेती व्यवसायात राहिलो असतो. पण पोटापाण्याचा प्रश्न जेव्हा निर्माण झाला, प्यायच्या पाण्याचा संघर्ष आपल्याकडे होता, शेती पाण्याचा विषय लांबचा होता, आणि त्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या काही पिढ्या आपल्या अगोदरच्या ही लोक व्यवसायामध्ये गेली आणि प्रचंड मेहनत, संघर्ष, आणि संघर्षातनं आपण सगळेजण उभं राहिलात. म्हणून आपल्या या संघटनेच्या पाठीशी उभं राहणं हे आमच्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. आणि त्या भावनेतनं आज या ठिकाणी आम्ही आलो. खास करून आमचे मित्र उदयजी सामंत साहेब, आपणही या ठिकाणी आलात. आपला ह्या व्यवसायाशी थोडासा कमी संबंध आहे, पण ती आपली शाल आहे ती सोन्याची शाल आहे, गळ्यात आहे ती पिवळी. नाही, खरंच आहे. ती जबाबदारीने आपल्या खांद्यावर. आपण उद्योगमंत्री आहात. अनेक धोरणं बनवत असताना आमच्या गलाई बांधवांचं धोरण आपण बनवण्याची भूमिका घ्यावं. सरकारजवळ त्यांची भूमिका मांडण्याची आपण घेतली पाहिजे. कारण ही एक इंडस्ट्री आहे, हा एक व्यवसाय आहे, आणि ह्या व्यवसायात जे काम करत असताना अनंत अडचणी या लोकांना येतात. आणि खास करून अलीकडं पोलीस खात्याचा आमच्या व्यवसाय बांधवांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. काही कोण सापडं ना की आमचा गलाई बांधव पकडलाच म्हणून समजायचं. मग एखाद्यानं 2 तोळं सोनं आणलं असलं तर त्याच्याकडून 10 तोळं 100 तोळं लिहून घ्यायचं. दुकानाची साईज बघायची, त्याची कॅपॅसिटी बघायची, आणि त्याला रोज बोलवत राहायचं, हॅरेसमेंट करत राहायचं. आणि जोपर्यंत तो 10 तोळं 15 सोळं 20 सोळं सोनं जोपर्यंत देत नाही तोपर्यंत त्याची हॅरेसमेंट होते. जर नाही झालं तर मग आणायचं आणि आरोपी करून पोलीस कोठडीत टाकायचं. अशा पद्धतीची सर्रास भूमिका झाली. ही महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही. आपण महाराष्ट्रात आपण यांच्या पाठीशी उभं राहू. पण तो अनेक गलाई बांधवांचे फोन येतात. मग कधी राजस्थानमधनं येतो, कधी मध्य प्रदेशमधनं येतो, कधी बंगालमधनं येतो, आणि तिथल्या खासदाराला बोला म्हणून आमचे गलाई बांधव सांगतात की गेल्या महिनाभरापासून आमचं हॅरेसमेंट चालू आहे, आम्ही काय यांच्याकडून घेतलं नव्हतं, आणि जेवढं घेतलं तेवढं दिलं. आता सोनं घेणारा आणि गाळप करायला येणारा माणूस. मैडम स्किप नहीं, सिप करो. सिंपली विजिट kotakmf. एक धोरण ठरवण्याची आवश्यकता आहे, आणि ते धोरण ठरवत असताना शासन आता नवीन नियम करतं. आणि नवीन नियम आता ह्याच्यामध्ये काय भूमिका यांनी मांडल्या की आता
गळाई शुद्धीकरणाच्या व्यवसायासाठी लायसन्सचा परवाना मिळण्यासंदर्भात राज्यातून शहरातच मिळावं. आता हे काही वावग्या गोष्टी नाहीत. आता वन खिडकी आपण परवानगी देतो. अनेक उद्योगांना पण एका टेबलवर परवानग्या मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीची भूमिका आहे. हे गळाई व्यवसाय त्याच्यातनं बाजूला राहू नये, यालाही त्या पद्धतीच्या परमिशनच्या सुविधा मिळाल्या पाहिजेत. ही या निमित्ताने केंद्र सरकारकडून काही नवीन कायदे झाले आणि ते कायदे होत असताना त्यांचं धोरण काय गळाई बांधवांना त्रास द्यायचं नसलं तरी त्याचा सगळ्यात मोठा इफेक्ट आमच्या गळाई बांधवांच्यावर होतो आणि त्या संदर्भात आता काही निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. विशालदादा आमचा आहे आता केंद्रामध्ये, तुम्ही थोडं लोकसभेमध्ये मांडालच. आम्ही सुद्धा आमच्या नेतृत्वाकडे ती भूमिका मांडू आणि आमच्या गळाई बांधवांच्या अडचणीतून मार्ग काढण्याचा आपण प्रयत्न करू. हे या निमित्ताने मी आपल्याला या ठिकाणी सांगेन. आता बाकीचे 2 मुद्दे काही मला पटले नाहीत. हे सगळं पटलं, पोलीस स्टेशनच्या अडचणी, बाकी व्यवसायातल्या अडचणी, होलमार्क, ह्या सगळ्या गोष्टी अडचणीच्या आहे. पण गळाई बांधवांना कर्ज द्या म्हणलेलं काही मला पटलं नाही. आता शेठला कर्ज द्यायचं कोणी, हा पहिला विषय आहे ना. आणि आता शेठच कर्ज मागायला लागलं, आमच्यासारख्यानं जायचं कोणाकडं, हा एक विषय आहे. त्यामुळे व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध झालं पाहिजे ही भूमिका आपण मांडताय. त्यामुळं बँकांची अडचण काय होती की एवढा मोठा सेट आहे, ह्याला कशाला कर्ज पाहिजे म्हणून बँका कर्ज देत नसतात. पण हा विषय गमतीचा सोडून द्या. पण हा व्यवसायही मोठा आहे आणि या मोठ्या व्यवसायामध्ये भांडवलही मोठं लागतं. अशा परिस्थितीत बँकांनी आपल्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, ही भूमिका घेतली पाहिजे. त्याही संदर्भात शासन स्तरावरनं जे काय करणं शक्य असेल ते करण्याचा आम्ही सगळेजण प्रयत्न करू. कारण गळाई बांधवांचं नातं आमचं खूप जवळचं नातं, म्हणजे खूप मनापासून प्रेम करणारी ही सगळी मंडळी. आणि एवढं झालं तरी मला आनंद आहे, एवढं सगळं झालं तरी, किती मोठा सेट झाला तरी त्या गळाई बांधवांचं आपल्या मातीवरचं, आपल्या गावावरचं, आपल्या तालुक्यावरचं प्रेम कधी कमी झालं नाही. गावातला कुठलाही उत्सव असू द्या, गावातली कसली अडचण असू द्या, गावातली यात्रा असू दे, गावातलं लग्न असू दे, आमचे सगळे गळाई बांधव मिळून एकत्र येतात आणि गावाच्या विकासामध्ये, गावाच्या सामाजिक कामामध्ये ही सगळी मंडळी सहभागी होत असतात. या सगळ्या मंडळींना तेवढा प्रचंड असा आपल्या गावाबद्दल, तालुक्याबद्दल, भागाबद्दल अभिमान असतो आणि बाहेरच्या राज्यात असला तरी राज्याबद्दल अभिमान असतो. हे या निमित्तानं आवर्जून सांगितलं पाहिजे. पण आपल्या सगळ्यांना या ठिकाणी मी एवढंच आश्वस्त करतो की आपल्या सगळ्यांची भूमिका शासनाकडं मांडण्याची जबाबदारी. आता माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता, शेतकऱ्याचा पोरगा, मी काय गळाई बांधव नाही, आपलं काय तसलं नाही, आपलं गरीब आहे, काम शेतकऱ्याचा मुलगा आणि शेतकऱ्याचा मुलगा म्हणून आज बघता बघता समाजसेवा करत 4 वेळा आमदार झालो आणि 4 वेळा आमदार होऊन आता राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी आदरणीय देवेंद्रजींनी, भारतीय जनता पक्षानं मला दिली. आणि म्हणून आज आपण तेवढ्याच आग्रहानं मला या ठिकाणी बोलवलं आहे. मी आपल्याला एवढंच सांगेन की हे सगळं आपल्या संघटनेच्या माध्यमातून जे जे मुद्दे या ठिकाणी आहेत ते सगळे मुद्दे आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या जवळ योग्य ठिकाणी मांडण्यासाठी आपली वकिली मी कायम करत राहीन, एवढा शब्द या निमित्तानं आपल्या सगळ्यांना मी देतो. आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं आणि आमचा सन्मान केलात. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आपण आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहून अत्यंत उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. सन्माननीय नामदार उदयजी सामंत साहेब, कॅबिनेट मंत्री उद्योग आणि सांस्कृतिक